नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत वर्धन राजघराणे, ईशान्य भारतातील राजसत्ता. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय आणि हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. पहा की वर्धन घराण्याची स्थापना कोणी केली तर वर्धन घराण्याची स्थापना प्रभाकर वर्धन याने केली. आणि प्रभाकर वर्धनाचा मुलगा कोण होता तर हर्षवर्धन हा प्रभाकर वर्धनाचा मुलगा होता. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला आणि त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. तसेच पहा की कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम आणि तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवलेला होता. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले होते आणि त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली आणि राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. पहा की राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी, तो म्हणजेच कोणतर राजा हर्षवर्धन. राजा हर्षवर्धन हा राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा प्रजेच्या हितासाठी वापरत असे आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. तसेच पहा की हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. त्याच्या काळात युआन स्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. परत एकदा पहा की राजा हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी कोण होता तर राजकवी बाणभट्ट. बाणभट्ट याने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला आणि त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर पहा की हर्षवर्धनाने कोणती संस्कृत नाटके लिहिली तर हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. आणि हर्षवर्धनाच्या काळात आलेला बौद्ध भिक्खू कोण होता तर युआन स्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आलेला होता. कोणाच्या कारकिर्दीत तर हर्षवर्धनाच्या कारकिर्दीमध्ये. पहा तुम्हाला जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे युआन स्वांग याचे. माहित आहे का तुम्हाला युआन स्वांग भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. तो म्हणतो महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करत नाहीत.
शरण आलेल्यास ते अपाय करत नाहीत. पहा, तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे नालंदा विद्यापीठ. कशाचे हे चित्र आहे तर नालंदा विद्यापीठ. जो युआन स्वांग जो होता तो नालंदा विद्यापीठात 2 वर्षे राहिलेला होता. त्यानंतरचा मुद्दा आहे ईशान्य भारतातील राजसत्ता. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अहलाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्यज्योतिष या नावाने केलेला आहे. पहा की कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता तर पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता आणि कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आलेले होते. पहा की महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्यज्योतिष या नावाने केलेला आहे. प्राग्यज्योतिषपूर त्या राज्याची राजधानी होती. प्राग्यज्योतिषपूर त्या राज्याची राजधानी होती. प्राग्यज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. तसेच पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरायत लोकांचा प्रदेश असा केलेला आहे. तसेच पहा की कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. कामरूप राज्याचा विस्तार कोठे झालेला होता तर कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन स्वांग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. या पाठात आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा अभ्यास केला. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती याचाही अभ्यास केला. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, वर्धन घराण्याची स्थापना कोणी केली? प्रश्न 2, कामरूप म्हणजे काय? प्रश्न 3, राजकवी बाणभट्ट याने कोणता ग्रंथ लिहिला? प्रश्न 4, हर्षवर्धन यांनी कोणती संस्कृत नाटके लिहिली? प्रश्न 5, कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता? प्रश्न 6, राजा हर्षवर्धनाच्या काळात चीनमधून भारतात आलेला बौद्ध भिक्खू कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे.